तर नमस्कार मित्रांनो, मी सौरभ. सध्याला जी सिच्युएशन आहे आणि ज्या ग्लोबल न्यूज येत आहेत, तर मला बरेचसे असे मेसेज आले की सगळ्यांचं असं म्हणणं होतं की आपल्याला खूप मोठा लॉस होईल का, किंवा जी अमाऊंट आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती सुरक्षित तर आहे ना, किंवा जी SIP आपण करतोय ती थांबवायची आहे का, किंवा अमाऊंट विड्रॉ करून घ्यायचं का. तर अशा पद्धतीचे प्रश्न अशा वेळेस येणं साहजिक आहे. पण जर का आपण ही भीतीच्या भावना दूर ठेवल्या आणि ऍक्च्युअल चार्ट काय म्हणतोय किंवा डाटा काय म्हणतोय, ऍक्च्युअल इंडियन मार्केट कुठे स्टँड करतंय हे जर का बघितलं, तर आपल्याला एक क्लॅरिटी येईल की आपण समोर काय करायला पाहिजे. तर चला चार्ट वरती बघूया. तर आपण निफ्टी 50चा चार्ट बघतोय आणि ही जी लेवल बघताय आपण, ही 26,300च्या आसपासची लेवल आहे, जी की 2024 पासून ब्रेकच झालेली नाहीये. म्हणजे ऑलमोस्ट जो मार्केटचा सगळ्यात मोठा टॉप आहे तो हा आहे. मग जर का ह्या लेवलवरती कोणी 1,00,000 रुपयाची जर का इन्व्हेस्टमेंट केली आणि मार्केट ह्या सिच्युएशन मध्ये ऑलमोस्ट एक 14-14.5%चा डाऊन त्यांनी लावलेला आहे, तर मग 1,00,000च्या इन्व्हेस्टमेंट वरती 14 ते 15,000चा लॉस त्यांना आता सध्याला बघायला मिळत असेल. पण मार्केट गेल्या 2 दिवसापासून रिकव्हरी दिलेली ऑलमोस्ट एक 4%ची, तर ते 14-15,000चा लॉस हा त्यांना आता 11,000 वरती आलेला आहे. ओके, पण जर का यापेक्षा जर का तुम्हाला लॉस जास्त बघायला मिळतोय, तर कुठेतरी जे फंड किंवा जे स्टॉक तुम्ही निवडलेले ते चुकीच्या पद्धतीने एक जास्त प्रॉफिट व्हावा या ग्रीडने निवडले गेलेले आहेत. जर का अशी कंडिशन तुम्हाला बघायला मिळत असेल तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि यानंतर जे लॉंग टर्मचे फंड आहेत तर त्याला लॉंग टर्म बेसवरतीच घ्या, की 1-2 वर्षात प्रॉफिट देईलच असे म्हणून केव्हाही इन्व्हेस्टमेंट करू नका. आणि अजून जर का कोणाचे काही प्रश्न वगैरे असतील किंवा काही क्वेरी असतील तर नक्की विचारा. थँक्यू.